काय नेमकं हे असंभव? एक चांगला सस्पेन्स थ्रिलर आहे. नैनितालला शूट केलंय, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा दिसतो आहे आणि सगळ्यांचेच तगडे रोल आहेत. मागही जातोय आपण आणि पुढे पण येतोय. एक येतो साधारण 1985च्या स्पेसचा काळ आहे आणि एक आजचा काळ आहे. नक्की कोणाचं काय आहे ते कळत नाही, पण उत्सुकता पण तयार होते. बरोबर. आपल्याला ते असतं ना थ्रिलरमध्ये की आपल्याला ओळखू येतंय का नक्की हा सस्पेन्स मी ओळखू शकते का, तर मी नाही ओळखू शकते. कलाकार म्हणून आपण कायम थोडे हावरट असतो ना. आपल्याला आधी केलंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं, सतत काहीतरी नवं करायचं असतं. थोडी ग्रे शेड आहे या भूमिकेला, ग्रे शेड आहे कसं चित्रपट पाहिल्यावर कळलं. सो सॉरी. ज्यात एक भूतकाळ पण आहे आणि ज्यात एक वर्तमान पण दिसून येतोय. म्हणजे मनोरंजनाची संपूर्ण जबाबदारी असणारं व्यक्तिमत्व, होय की नाही? अख्खा सिनेमा त्यांनी मला 1 तास मध्यंतर झाल्यानंतर तो म्हणाला की मी थोडं पाणी पिऊ. म्हटलं तू 10 मिनिटं घे, कॉफी पी आणि मला फोन कर, आपण परत बोलूया. मोत्याच्या माळा घालायला आणि असं एकदम टिप टॉप राहायला. वा 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 वा, क्या बात आहे. कधी असं करायला नाही मिळालंय आजपर्यंत. मी मुक्ता बर्वे, मी केलंय काम. चांगलं काम करताय का नाही ही पहिली पातळी पार करायलाच लागते. बरोबर. पण त्या रोलमध्ये तुम्ही चांगले वाटतंय की नाही ही दुसरी पातळी, जे आपल्या हातात काही नसतं. तुम्ही जशा पहिले दिसायच्या तशाच आजही दिसतात. याचे ना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काय करतेस प्रिया? मला वरण भात, उसळ, कोशिंबीर, भाकरी हे असेल तर मी सगळ्यात सुखी असते जेवणात. म्हणजे सो क्लीन इटिंग, पाणी भरपूर पिणं, व्यायाम करणं आणि काय असतं फळं भरपूर खाते, तीही मला आवडतात. मन मारून जगायला लागलं तर तुम्ही थकत जाता. तो थकवा माझ्या आयुष्यात नशिबाने नाहीये. मी जशी होते तशी दिसत नाही. वय वाढतं, तुम्ही वेगळे वेगळे दिसता तुम्ही डेफिनेटली. मुक्ताला काही सल्ला द्यायचा असेल तो तू काय असू शकतो? का द्यायचंय मुळात, ती तिचं आयुष्य छान जगते. काय आवडलं मुक्ताचं? सगळं आवडतं मला तिचं. मला तिचं वागणं आवडतं, तिचं बोलणं आवडतं, तिचा ह्युमर आवडतो, तिचं टायमिंग आवडतं, तिचा अभिनय आवडतो. आम्ही एकमेकांना खूप आवडतो. हो म्हणजे खरं सांगायचं तर अजून तरी असं काही झालं नाहीये की मला हे काही आवडत नाही. आणि तसं काही झालं तर आम्ही एकमेकांना लगेच सांगू शकतो की कुठे गळ्यात गळे घालायचे ते कळतं, कुठे थांबायचं हे कळतं. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे आजच्या या भागात 2 खास व्यक्ती मंडळी. खरं तर ज्या एका खास निमित्ताने आपल्याबरोबर आलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की त्या दोघी जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करतात त्यातनं आपल्याला एक लक्षात येतं की त्या असंभवसुद्धा संभव करून दाखवण्याची ताकद ठेवतात. बरं, त्यांच्या पाठीशी भूतकाळ कधीच नाही. वर्तमानात त्यांच्या भूमिकांमधनं कायम प्रेक्षकांच्या मनात संलग्न राहून वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटतात. अशी प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे आपल्याबरोबर आहे. आपल्या दोघींचं खूप खूप स्वागत. मी जसं इंट्रोडक्शनमध्येच म्हणालो की तुम्ही कायम तुमच्या भूमिकांमधनं लक्षात राहतं. म्हणजे असं नाही आहे की अरे प्रिया नाही भेटली आहे किंवा मुक्ता नाही भेटली आहे. काही ना काही तुमचं गेल्या काळात केलेलंही लक्षात राहतं आणि आत्ताही तुम्ही काहीतरी नवीन करताय असं म्हणून भेटत असता. पण आत्ताही एक खास निमित्त असं आहे ज्यातलं ज्या ट्रेलरमधलं वाक्य, पहिलंच वाक्य आहे की कल्पनेतल्या असलेल्या गोष्टी किंवा ठिकाणं प्रत्यक्षात आपल्याला दिसायला लागली तर मग काय, तर ते असंभव असं मला कळतं. होय ना प्रिया? तुझ्यापासून सुरुवात करतो. काय नेमकं हे असंभव? एक चांगला सस्पेन्स थ्रिलर आहे. चांगली गोष्ट आणि चांगल्या बजेटची फिल्म. म्हणजे बजेट आकडा म्हणून म्हणत नाही मी, पण त्याचा जो काही एक निर्मिती मूल्य आहेत ती खूप चांगली आहेत. नैनितालला शूट केलंय, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा दिसतो आहे आणि सगळ्यांचेच तगडे रोल आहेत. मला त्यात 2 रोल करायला मिळालेत. सचित पाटील दिग्दर्शक आहे, त्याचेही 2 रोल आहेत. प्रिया अत्यंत वेगळ्या भूमिकेत आहे आणि छान प्रयत्न चांगला आहे असं नक्की म्हणेन मी. म्हणून मी प्रियाला पाहिलं बा, म्हणजे ती छान अशी मस्त शाल खांद्यावरती आहे आणि तो हिंदीतला टोन आहे आणि समोर सचित आलेला आहे वगैरे, असा त्या ट्रेलरमध्ये एक प्रसंग आम्हाला बघायला मिळतोय. काय नेमकं म्हणजे असं एक दिसतंय मागही जातोय आपण आणि पुढे पण येतोय. सो 2 काळांमधली गोष्ट आहे हे तर ट्रेलरमध्ये नक्कीच कळतंय की एक येतो साधारण 1985च्या स्पेसचा काळ आहे आणि एक आजचा काळ आहे. पण ते कसे एकमेकांना जोडलेले आहेत आणि
कोण कोणत्या काळात काय करतंय हे अर्थात चित्रपटातच कळेल, कारण ते सगळं मी आता रिव्हील नाही करू शकत. मला असं वाटतं की ट्रेलर खूप इंटरेस्टिंगली कट केलाय, कारण त्याच्यामुळे खूप जास्त प्रश्न पडतात, कुतूहल वाटतं, नक्की कुणाचं काय आहे ते कळत नाही, पण उत्सुकता पण तयार होते. बरोबर. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या स्पेसमध्ये ज्या चित्रपटाबद्दल जे गूढ एक आहे किंवा चित्रपटाच्या कथेमध्ये जे गूढ आहे किंवा काहीतरी एक उकल करण्याकडे त्याचा जो एक कल आहे ते तुम्हाला ट्रेलरमध्ये सुद्धा दिसतं. सो मुक्ता म्हणाली तसं, आणि आता तू म्हणालास असं तो एक लुक तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या साधना सहगलचं एक पात्र आहे जे अच्छा, साधना सहगल, क्या बात असं आहे. नाव आहे माझ्या पात्राचं. ते खास नाव आहे, म्हणजे नाही, विंटेज नेम आहे. विंटेज नेम. तर साधना सहगल नेमकी ह्या चित्रपटात काय करते हे तुम्ही खरंच चित्रपट पाहिल्यावरच कळेल, कारण मी नाहीच ते रिव्हील करू शकत. म्हणजे माझ्या निर्मात्या दिग्दर्शकांनी मला गप्प राहायला सांगितलंय. नाही, राहिलाच पाहिजे, फिल्मबद्दल उत्सुकता कायम आहे. पण तुम्ही दोघी सुद्धा असं भारंभार नाही करत वर्षभर, जे छान असेल ते निवडून तुम्ही करत असता, बरोबर ना मुक्ता? म्हणजे आता प्रिय भाई पण तुझं चाललेलं आहे, अलीकडे रावसाहेब नावाचा तू एक सिनेमा केलेला होता. पण निश्चितपणे हा सिनेमा निवडत असताना तू म्हणून एक विचार केलेला असणार. काय वाटलं ज्यावेळेस ही तुझ्या समोर आली, काय तू नेमका विचार केला? मला ना स्वतःला थ्रिलर्स खूप आवडतात बघायला, आणि कमी वेळा मला मराठीत ते करण्याची संधी मिळाली. त्यामुळे कपिल भोपटकरनी जेव्हा नरेशन दिलं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे छान आहे गोष्ट, कारण आपल्याला ते असतं ना थ्रिलरमध्ये की आपल्याला ओळखू येतंय का नक्की, हा सस्पेन्स मी ओळखू शकते का, तर मी नाही ओळखू शकले. त्यामुळे मला वाटलं की प्रेक्षक म्हणून मी हा सिनेमा बघितला असता तर मला मजा आली असती नक्की. आणि त्यातनं डबल रोल आहे, 2 काळातल्या 2 भूमिका साकारायला मिळत आहेत, वेगळ्या प्रकारचं एक भावविश्व उभं केलं आहे. त्यामुळे न म्हणण्यासारखं काहीच नव्हतं, एक्सायटिंगच वाटलं. आणि जितकं एक्सायटिंग गोष्ट ऐकून वाटलं होतं तितकं शूट करतानाही ते वेगळ्या अर्थाने एक्सायटिंग झालं, कारण तिकडे नैनितालला शूट केलं, थंडी होती, ते सगळं -डिग्री होतं. त्यामुळे त्याचीही तारांबळ एक वेगळी होती. पण त्या सगळ्यातनंही सीन करताना, कारण सचित होता समोर, प्रियाबरोबर काही चांगले सीन करता आले मला, संदीप कुलकर्णी सर आहेत, आणखीनही काही चांगले कलाकार त्या सिनेमामध्ये आहेत, किंवा आउटडोअर सुद्धा नैनितालचं एक्सप्लोअर केलं आहे. तर ते सगळं करताना एक चांगली एक्साइटिंग अनुभव मिळत होते काम करताना. होय ना. पण नैनितालचं क्लायमेट, तो बंगला, नंतर त्या बंगल्यातल्या त्या गोष्टी, म्हणजे मला खरं तर तुझा लुक बघितला ना प्रिया, तेव्हा असं वाटलं की हुजूर एक शेर पेश करतो आपली, असं काहीतरी तो सगळा लुक होता. पण तू पण काय विचार केला होता ज्यावेळेस, म्हणजे चला ही फिल्म करायची बुवा, बाकी भरपूर चाललंय की तुझं, काय विचार होता नेमका? जसं मुक्ता म्हणाली तसं कथा एकतर, आणि कथेच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की म्हणजे फक्त कथा एक्साईट करत नव्हती, पण कथा हा खूप मुख्य भाग आहे, कारण जर गोष्टच तुम्हाला एक्साईट करत नसेल तर काहीच नाही होऊ शकत. पण मला असं खूप जास्त वाटतं की एक ॲक्टर म्हणून मला खरंच असं कोणी नाही बघितलंय, मराठी चित्रपटातही नाही आणि हिंदीत काम करते तिथेही आत्ता नाही. सो कलाकार म्हणून आपण कायम थोडे हावरट असतो ना, आपल्याला आधी केलंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं, सतत काहीतरी नवं करायचं असतं, आपल्याला हे जमतंय का नाही जमत आहे हेही पडताळून पाहायचं असतं. मग हे जर माझ्या वाट्याला आलं तर मी काय करीन हाही विचार त्याच्या मागे असतो. सो त्या सगळ्या विचारांमध्ये मला असं वाटलं की हे चॅलेंज मी आजपर्यंत कधी स्वीकारलं नाही आहे. आणि मी कशाबद्दल बोलतेय हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. थोडी ग्रे शेड आहे या भूमिकेला, ग्रे शेड आहे कसं चित्रपट पाहिल्यावर कळेल. सो सॉरी. तरी तुम्ही म्हणजे एका आपल्या सगळ्यांनाच असते ना, एक्स्ट्रीम चांगलं आणि एक्स्ट्रीम वाईट नसतंच. तसं रिअलिस्टिक पोर्ट्रेल आहे सगळ्या पात्रांचं. त्यामुळे येस, तिलाही आहे, मलाही आहे, सचितलाही आहे, ग्रे शेड्स आहेत 100%. आणि ना त्या तिघांचं काहीतरी एक इंटरकनेक्शन आहे, म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकावरती काहीतरी अवलंबून आहे, कोणाच्या तरी असण्याने कोणाचं तरी काहीतरी घडतंय, बिघडतंय, चुकतंय, बरोबर येतंय, असं खूप कॉम्प्लिकेटेड आहे तो ट्रायंगल. आणि तो कसा ट्रायंगल आहे ते नाही सांगता येणार मला, ते तुम्ही चित्रपट बघून करा. पण मला पुढचा कम्प्लीट करायचं होतं जे मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणत आले, कारण ते खूप खरं
उत्तर आहे, बरं. म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आन्सर्स आहे असं मला वाटतं की का असंभव करायचा चित्रपट. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. स्वार्थ ऍक्टर म्हणून होताच की मला काहीतरी वेगळं करायला मिळत होतं, पण मला खूप जास्त विश्वास होता आणि मला आनंद होता की मला मुक्ताबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार वा आहे. वा. आणि ती करते आहे हा चित्रपट, ती होती या चित्रपटात, कारण ती ऑलरेडी ऑनबोर्ड होती मी जोपर्यंत ह्याची चर्चा माझ्याकडे सुरू झाली तोपर्यंत. सो ही एक खूप मोठी जमेची बाजू होती, खूप विश्वासाची बाजू होती, कारण बाकी निर्माता सोडता मी बाकी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करत होते. सो मला त्यांच्या कामाची पद्धत अंदाज नव्हता, मी कधी स्क्रीन शेअर केलं नव्हतं, पण मला मुक्ताची प्रोसेस माहिती आहे, ऍक्टर म्हणून प्रोसेस माहिती आहे, मैत्री खूप चांगली आहे आणि आवडती अभिनेत्री पण आहे. सो गिव्ह अँड टेक करायला स्क्रीनवरती खूप मजा येईल आणि ऑफ स्क्रीन तर दंगा करू या विश्वासाने मी. मॅडम, याचा अर्थ तुम्ही सिनियर आहात असं मी म्हणत नाही बरं का, पण बोलल्यात मॅडम तुमच्याबद्दल. ती आहेत सिनियर आणि आम्ही खूप एकमेकींबद्दलचं म्युच्युअल प्रेम खूप ऑलरेडी सांगून झालंय. पण बढिया, नैनिताल होतं, नैनिताल सारखा माहोल आणि तिथे हे सगळं शूटिंग काय, म्हणजे मी वारंवार फिल्मबद्दल विचारतोय, मला असं वाटतं ते मी विचारून गुन्हा करायला नको, तर त्यासाठी प्रेक्षकांनी जावं असं मी आग्रह तुमच्या वतीने सगळ्यांना करणार आहे. मी देखील प्रेक्षक म्हणून जाणार आहे सिनेमा बघायला. पण काय म्हणजे तो माहोल तुम्ही कसा एन्जॉय केला, काय आठवणीत, काय किस्से? कारण जेव्हा तुम्ही तिथे शूटला जाता म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न, सॉरी या दोघी एकत्र म्हणजे काय गंमत झाली असेल? हा, मला ॲक्च्युली मजा करायचा वेळ थोडा कमी मिळाला, कारण काम खूप होतं आणि प्रियाच्या एका 2 कामांच्या मधला वेळ, ती शेवटच्या अगदी टप्प्यात ती सिनेमामध्ये आल्यामुळे तिच्याही तारखा नव्हत्या, यांचंही शेड्यूल नक्की झालेलं होतं, त्यामुळे कमी वेळात ते सगळं संपवायचं होतं. पण तरी त्यातनं आम्हाला एक दिवस असा मिळाला की आम्हाला दोघींना उशिरा कॉल टाईम होता. आम्ही तिकडे खास ते कुमाऊनी थाली, कुमाऊनी म्हणतात त्या पदार्थ, फूड जे आहे तिकडे, तर ती थाळी खायला गेलो दोघी जणी. प्रिय मी चालले जेवायला, काय करूया, लंचला बाहेर जाऊया का? हो मी आहे, रेडी आहे, लगेच शूज घालून खाली उतरते वगैरे. मग ते करून गप्पा मारून थोडा टाइमपास असं करत 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 आम्ही फिरत रमत गमत चालत जाऊन चालत येणं वगैरे असं सगळं तेवढ्यात जे जमेल ते आम्ही केलं. आणि गप्पा तर होत्याच अर्थात. सीन करतानाही होतं की कसं वाटतंय, कारण ते एक असतं ना की समोर आपल्या विश्वास असलेला कलाकार आणि माणूस असतो तेव्हा आपण विचारू शकतो. कारण सचित ऑलरेडी इतका ऑक्युपाईड होता, मी दिग्दर्शक म्हणून तो डेफिनेटली आम्हाला सांगत होताच. पण जे सीन आम्ही समोरासमोर होतो की ज्या सीनमध्ये आम्ही 3-4 जण होतो, त्यात की हे ओके वाटतंय का, किंवा 2 रोलचं एक वेगळं प्रेशर होतं की हे करताना यातलं थोडं जास्त नाही ना होते, कमी नाही ना होते, अशा करता पण मला खूपच उपयोग झाला. कारण सुरुवातीच्याच पोर्शनमध्ये प्रिया होती आणि नंतर ती दुसऱ्या कामाला गेली, त्यामुळे ते रोल आपण सेट करत असताना जर समोर कोणी उभं असेल खात्रीचं माणूस, तर जास्त बरं वाटतं. त्यामुळे सचित आणि प्रिया दोघंही इतक्या जवळनं मला बघत होते, प्रेक्षकांच्याही आधी त्यांनी बघितलं होतं, त्यामुळे त्याचाही मला प्रचंड उपयोग झाला. वा वा. पण मग सचित बद्दल बोलायला मला असं वाटतं ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याची पहिलीच फिल्म नाही, तिसरी फिल्म त्याची. 3.5 क्षणभर विश्रांती आणि हो बरोबर. पण कसं म्हणजे एकूण मला जे ट्रेलर मी बघितला त्यात मला एक लक्षात आलं, हे लक्षात येत नाही की कोण कोणाबरोबर आहे. म्हणजे हे लक्षात येतं की तिघांमध्ये काहीतरी एक कनेक्टिव्हिटी दिसते, ज्यात एक भूतकाळ पण आहे आणि ज्यात एक वर्तमान पण दिसून येतोय. मग स्क्रिप्ट देखील तशी टाईट ठेवावी लागली असेल, म्हणजे स्क्रीन प्ले तसा लिहावा लागला असेल. कपिल भोपटकरने सगळ्याचं लिखाण केलेलं होतं आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून सचितने त्याला ट्रीटमेंट दिली असेल. कसा अनुभव राहिला सचित बरोबर काम करण्याचा प्रिया? खूप इंटरेस्टिंग. म्हणजे ॲक्च्युली ना सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं की मला रोज उठून त्याच्याबद्दल एक नव्याने कौतुक वाटत राहिलं, कारण निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि ॲक्टर हे सगळं एकत्र एका वेळेला करणं एका प्रोजेक्टला, म्हणजे मला खूप दडपण आलं असतं जर मी असते त्याच्या सिच्युएशनमध्ये. कारण आपण मुंबई पुण्यात शूट नाही करत आहोत, वेगळ्या ठिकाणी शूट करतोय. तरीही डोक्यावरती ॲक्च्युली बाहेर थंडावा होता, पण डोक्यावरती खरंच तेवढा बर्फ ठेवायचा सतत, गोष्टी इकडच्या तिकडच्या, कारण शूटिंग आहे, कधी 19-20 होऊ शकतं. काहीतरी आपल्याला वाटतं आपण प्लॅनिंग बरोबर केलंय, पण कधीतरी काहीतरी अचानक क्लायमेट बदलू शकतं, काही क्लायमेट किंवा अनफोर्सी कंडिशन आणि खूप काहीतरी तुमच्या काय म्हणतात तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्याही गोष्टी काही घडू शकतात.
तर असं सगळं असताना पण तो अत्यंत संयतपणे शांतपणे गोष्टींशी डील करत होता. हे सगळं करत असताना ह्याचा सगळ्याचा परिणाम तो जेव्हा को ऍक्टर म्हणून समोर उभा राहून अभिनय करत होता तेव्हा कधीच होत नव्हता. सो मला खरंच त्याचं खूप कौतुक वाटलं की त्यांनी इतक्या छानपणे सगळ्या भूमिका पार पाडल्या. डिटेल सांगणं असेल म्हणा, आम्हालाही विचारणं असेल म्हणा की हे बरोबर वाटतंय ना, किंवा एखादी गोष्ट आता मला हे नक्की आठवत आहे की त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही, पण क्लायमॅक्सच्या आसपासचा जो एक मोठा शेवटचे 2-3 दिवस आपण जो शूट करत होतो तिकडे काही खूप मोठं घडत होतं आणि मग मी स्क्रिप्ट घेऊन त्याच्याबरोबर बसले होते आणि मी त्याला असं म्हटलं होतं की मला हे वाटतंय, हे वाटतंय, हे नाही वाटत आहे, हे नाही वाटत आहे, असं करूया का, तसं करूया का. तर दिग्दर्शक म्हणून एक वन ऑफ द रायटर म्हणून सुद्धा आणि अभिनेता म्हणून सुद्धा तो ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी त्यातल्या ऐकून इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करत होता. त्याला ज्या गोष्टी त्यातल्या योग्य वाटल्या त्याच्यात तो म्हणाला की हो, हे तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण बदलूया. पण जिथे तो आग्रही होता तिथे त्यांनी मला समजावून पटवून पण दिलं की प्रिया, हे नाही, हे गिरीशने वाक्य ना अशा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलंय, तर तू हे असं नको करूस, असं म्हण, म्हणजे तुला ते सापडेल जे तुला सापडत नाहीये. सो मला असं वाटतं की ही खूप छान कला आहे ऑफकोर्स, आणि ते दिग्दर्शकाचं म्हणजे दिग्दर्शकाच्या कामाचा भागच असतो. पण मला असं वाटतं की हे अभिनय पण करताना, निर्मिती पण करताना ते सगळ्याचं भान ठेवून परत दुसऱ्याला पण मदत करायची आणि स्वतःचं पण काम करायचं. रिअली हॅट्स ऑफ. आणि त्याच्यात डबल रोल हो ना, त्याच्यात डबल रोल म्हणजे एकीकडे दिग्दर्शक म्हणूनही त्याची भूमिका आहे आणि दुसरीकडे 2 वेगवेगळ्या भूमिका म्हणून डबल रोल आहे. सचितचं काम तुला कसं वाटलं ऍज अ डिरेक्टर म्हणून? तू पहिल्यांदाच काम केलं ना त्याच्याबरोबर, कसं वाटलं? काय खूप चांगलं, त्याला क्लॅरिटी होती खूप. ही म्हणाली तसं त्याला काही ठिकाणी तो आग्रही होता, काही ठिकाणी तो फ्लेक्झिबल होता. ऍक्टर म्हणून तितकाच तो वल्नरेबल होता की हे मी करतोय ते कसं वाटतंय तुम्हाला, कारण बाहेर जाऊन पुन्हा डिटॅच होऊन त्यालाच बघायचं होतं आणि ठरवायचं होतं की हा सीन. आणि थ्रिलर सारख्या जॉनरामध्ये कसं होतं की सलग जरी शूट करत असलो तरी सिनेमाच्या कुठल्या टप्प्यात तो सीन येणार यावर त्याची इंटेन्सिटी खूप अवलंबून असते, कारण सीन पुढे मागे असतात आणि स्क्रीन प्ले सुद्धा खूप वेगळा, कॉम्प्लिकेटेड आहे स्क्रीन प्ले या सिनेमाचा सुद्धा. पुढे जाते, मागे जाते, ह्याला दिसतं, त्याला दिसतं, अमुक पॉईंट ऑफ व्ह्यू अमुक. तर ते एकच प्रसंग आम्ही 3-4 पद्धतीने प्रेक्षकही बघणार आहेत. तर त्यामुळे ते 3-4 पद्धतीने कुठल्या टेकमधला कुठला आहे हा, कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसणार आहे, तर ते त्यानुसार त्याची इंटेन्सिटी सेट करणं खूप गरजेचं होतं. आणि ती तशी तारेवरची कसरत होती. निर्माता म्हणूनही ते अवघड होते निर्णय काही, कारण जसं तू मगाशी म्हणालास की हवा प्रकाश हे काही आपल्या हातात नसतं. मी आता साधं मसुरीला गाणं शूट केलं तर चालत जाऊन तुम्ही अर्धा तास चालताय, कुठेतरी वर टेकडीवर गेलाय, आता तुम्ही शॉटला रेडी आहात आणि अचानक ढग आले सूर्यावर, आणि आता एक अर्ध्या मिनिटाचा शॉट आहे तो होणार, सिग्नेचर स्टेप करायची, आणि आम्ही तिथे टेकडावर उभे राहिलो, काहीच करू शकत नाही तुम्ही, आणि मोठा ढग येतोय बघतायत. मग 20 मिनिटं आम्ही थांबलो होतो तसेच. तर या सगळ्यात तुझे पैसे जात असतात ना निर्माता म्हणून, तर त्याचं कुठेही प्रेशर न घेता जे येत असणार ऑब्व्हियसली, पण नट म्हणून तुम्ही तिथे उभे असता किंवा दिग्दर्शक म्हणून तुम्ही तो शॉट जेव्हा डिमांड करता की नाही मला हा शॉट इथे हवाच आहे, तेव्हा तो आग्रह करणं. आणि एरवी काय होतं की निर्माता दिग्दर्शकाला समजवायला येतो आणि पटवतो की जाऊ दे ना, आता ऐक ना, आपण दुसरीकडे करू. हे स्वतः दोन्ही भूमिका स्वतःच करायच्या आणि त्यातनं कोण जिंकणार हे स्वतःच ठरवायचं, गणितही मांडायचं, क्रिएटिव्हिटी पण दाखवायची, त्यात नट म्हणून परफॉर्म करायचं. हे अवघड आहे, हा टास्क अवघड आहे आणि त्याने खूप चांगला पार पाडला. मी त्याचं कौतुकच करेन. मी मला खरंच आश्चर्य वाटतं. टेम्परामेंट इतकं चांगलं आहे त्याचं की कधी आवाज चढलाय सेटवर किंवा कधी तो असा थकून बसलाय असं नाही. तो एनर्जीमध्ये पूर्ण वेळ एक ताकद घेऊन, उत्साह घेऊन सेटवर वावरत होता की आपण करूया, करणार आहोत. ते आत्तापर्यंत सुरू आहे त्याचं. म्हणजे छान, चांगला होता एक्सपिरियन्स. इतरही आर्टिस्ट होते, संदीप कुलकर्णी असतील किंवा इतरही काही हिंदीतले चेहरे दिसून येत आहेत. कसं म्हणजे कशी केमिस्ट्री सगळी जुळून आली? सो ॲक्च्युली खरं तर मुक्ता जास्त बोलू शकते ह्याच्याबद्दल, कारण बऱ्यापैकी सगळ्या पात्रांबरोबर काम तिने केलंय. माझं मुख्य काम हे सचित आणि मुक्ताबरोबरच जास्त होतं, पण ओव्हरऑल काम करायला खरंच खूप मजा आली. कारण सेटवरचं वातावरण जितकं थंडीमय होतं तितकंच ते हसत खेळत काम करण्याचं सुद्धा होतं.
कारण त्याच्यात अजून एक श्रेय आमच्या सहदिग्दर्शकाला पुष्कर श्रोत्रीलाही हो जातं. ते म्हणजे मनोरंजनाची संपूर्ण जबाबदारी असणारं व्यक्तिमत्व होय की नाही? हा म्हणजे सतत एक सेट लाईट कसा राहील ह्याची त्यांनी एक खूप छान जबाबदारी घेतली होती. ते पहाटे 3 वाजता जरी असलं तरी. आणि आमची सगळी डिरेक्शन टीम सुद्धा खूप छान होती. विशेष मला कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे आमचं DOP प्रसाद भेंडे. कारण इतकी सुंदर दिसते फिल्म, खूप सुंदर दिसते फिल्म. आम्ही शूट करत असताना आम्ही जेव्हा मॉनिटरवरती शॉट्स बघत होतो तेव्हा प्रसाद माझा खूप जवळचा म्हणजे खूप जुना मित्र आहे. आम्ही खूप पूर्वीही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की भाई ये क्या कर दिया तूने, मॅजिक मॅजिक. फार एखादा चित्रपटासारखा दिसणं आणि तो बोलपट न होणं हेही खूप महत्त्वाचं असतं. तर ती चित्रपटाची भाषा त्या कथेला यावी ह्याच्यासाठी सचितनीही मेहनत घेतली व्हिज्युअल्समध्ये आणि प्रसाद भेंडेनेही ते अगदी त्याच्या मनातलं चित्र स्क्रीनवरती हे केलंय. सो पण या निमित्ताने प्रिया विचारू का की एक विंटेज हिरोईन दिसणं ती एक तुझी स्वतःची इच्छा पूर्ण झाली? कारण त्याच्यामध्ये तो एक सीन आहे, तू केस असे बाई त्याच्यामध्ये मला सचितच आठवतो. त्यांनी मला फोनवरती जेव्हा नरेशन दिलं होतं तेव्हा आणि ती येते आणि त्यांनी म्हणजे तसा फोनवर झालं. हो हो अगं पर्यायच नव्हता. म्हणजे कसं म्हणजे इतक्या शेवटच्या क्षणाला चाललं. अख्खा सिनेमा त्यांनी मला 1 तास मध्यंतर झाल्यानंतर तो म्हणाला की मी थोडं पाणी पिऊ. म्हटलं तू 10 मिनिटं घे, कॉफी पी आणि मला फोन कर, आपण परत बोलूया. मग त्यांनी दुसरा अंक मला कॉफी ब्रेक नंतर ऐकवला. म्हटलं हा आता दुसरा अंक असं म्हणून. आणि मग माझ्याकडे स्क्रिप्ट आलं. मग मी स्क्रिप्ट वाचलं आणि मग पुढचं सगळं घडलं. पण तो जो आहे शॉट तो जो काही तो त्याने म्हणजे असा प्राण ओतून नरेट केला होता मला की ती येते. म्हणजे जवळपास मला असं म्युझिक वगैरे ऐकू यायला लागलं होतं. आणि जे तो नेहमी म्हणतो की चित्रपट त्याच्या रक्तात आहे तर ते खरं तर दिसतं की तो जितक्या ह्यानी नरेट करत होता. मजा आली मला करायला. सगळ्यांनाच आवडतं ना असं थंडीत शिफॉनच्या साड्या नेसून उडवायला, मोत्याच्या माळा घालायला आणि असं एकदम टिपटॉप राहायला. कधी असं करायला नाही मिळालंय आजपर्यंत आणि आता ह्या चित्रपटात करायला मिळालं तर छान वाटलं. पण म्हणजे साधना सहगल तेवढीच नाही आहे म्हणजे ती त्याच्या फार पलीकडे आहे. दिस इज जस्ट द वे शी प्रेझेंट्स हरसेल्फ. बरोबर. आणि तुझ्या भूमिकेचं काय नाव आहे त्याच्यात? मानसी आणि उर्मिला अशा 2 भूमिका आहेत आणि 2 काळातल्या आहेत अर्थात. त्यामुळे त्या चांगल्या वेगवेगळ्या लिहिल्याच आहेत. त्यामुळे सादर करताना तसं नटासाठी कमी आव्हानात्मक असतं जेव्हा लेखक तुमच्या बाजूनी विचार करून लिहितात. त्यामुळे त्यांचा काळ वेगळा, राहणं वेगळं, विचार करणं वेगळं, स्वभाव वेगळे. 2 वेगळे लुक दिसत आहेत तुझे त्याच्यामध्ये. पण मग तिच्यासारखेच तुझ्याही वाट्याला असे काही सीन आले का त्याच्यामध्ये? नाही, थंडीची चॅलेंजेस अशी नव्हती. साडी होती अर्थात, पण म्हणजे तशी जशी हिला जेवढं होतं ते सगळं गाण्यात झालं माझं. कारण तिथे म्हणजे आम्ही पार कुठे कुठे चढून आणि बऱ्यापैकी थंडी होती आणि अनवाणी कारण ते हिल्स घालणं शक्य नाही आणि ते सगळं होतं. पण फिल्ममध्ये त्या मनाने मला कम्फर्टेबल हे होता. पण ती थंडी जेव्हा मायनस होते तेव्हा तुम्ही कधीच कम्फर्टेबल नसता. म्हणजे पायातनं म्हणजे शूजमधनं थंडी आत जात होती. या पद्धतीने आम्ही बापरे खूप गार होतं ते. आणि सवय नसते ना शरीराला त्यामुळे त्याचे आणखीन हे होतं. नाही रिपोर्टिंगच्या निमित्ताने आम्ही असे अनुभव घेतलेले कठीण होऊन जातं. पहिले 5 दिवस मी व्यवस्थित टॉलरेट करू शकले होते आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी स्नोफॉल झाला आणि एकदम टेम्परेचर मायनसला ड्रॉप झालं. पण त्याच्यानंतर तुला आठवत आहे का त्याच्यानंतर सगळं बदललं पण होतं. म्हणजे माझे कपडे बदलले होते, सगळंच बदललं होतं. त्यामुळे मग मी खूप सेफ झोन मध्येही गेले होते. हा पण म्हणजे शूटिंग संपलं म्हणजे जिथं आपण राहतोय तिथं जाऊन गप हीटर ऑन करून बसायचं. आणि विचार कर अशा थंडीत जर गरम पाणी नाही मिळालं आंघोळीला बर्फात होत होतं. आणि 2-3 दिवस काय जे काय अडचणी असतात त्या सगळ्या आल्या. म्हणजे काही त्याला काही पर्याय नाही. आज गरम पाणी नाहीये, केटलमध्ये गरम पाणी करतायत वगैरे असं ते सगळं गंभीर होतं सगळं. पण मजा होती. आता ते छान वाटतंय. तेव्हा नव्हतं छान वाटत. आता ते छान वाटतं सगळी प्रोसेस झाल्यानंतर. चला, फिल्मबद्दल भरपूर गप्पा झाल्या पण प्रेक्षकांच्या मनात अवांतर देखील तुमच्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. काय चाललंय सध्या प्रिया?
काय करताय? जर तरची गोष्ट आहे, इतर फिल्म्स कुठल्या येत आहेत? आता काही रिलीज नाही होते. जे व्हायचं होतं रिलीज ते गेल्या वर्षभरात खूप रिलीजेस झाले. एक OTT शो झाला, एक हिंदी फिल्म झाली, एक अजून एक OTT शो झाला, 2 OTT शो झाले, एक हिंदी फिल्म झाली, 2 मराठी चित्रपट होत आहेत यावर्षी रिलीज, म्हणजे एक बिन लग्नाची गोष्ट झाला. सो रिलीजेस ऑलरेडी खूप झाले आहेत. आत्ता सध्या रिलीज लाईनअप नाही आहे. काम आहे, चांगलं आहे, पण फार त्याबद्दल आत्ता बोलू शकणार नाही. पण जरतरची गोष्ट हे नाटक तर उत्तम चालू आहे आणि आता येत्या 29 नोव्हेंबरला आमचा 300वा प्रयोग आहे. वा वा, जोरदार, क्या बात आहे. सो जर तुम्ही नाटक बघितलं नसेल तर नाटकही बघायला या. आणि मुक्ता? बरंच काम काय म्हणू चालू आहे. प्रिय भाई एक कविता हवी आहेचे प्रयोग सुरू आहेत. आता वर्ष चांगल्या नोटवर संपते कारण असंभव रिलीज होतीये. त्यानंतर 2 सिनेमे तयार आहेत जे रिलीजसाठी मला वाटतं पुढच्या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. आणि काही चांगल्या कामांचं प्लॅनिंग सुरू आहे. तेही पुढच्या वर्षी कदाचित प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि हिंदी सिरीज आणि फिल्म्ससाठी चांगल्या जोरदार कंबर कसून ऑडिशन्स सुरू आहेत OTT साठी. त्यामुळे त्यातनंही काहीतरी क्रॅक होण्याची शक्यता आहे. तर तसं जर आलं तर पुढच्या वर्षी तेही एखादं प्रोजेक्ट मिळू शकेल, पण ते माहित नाही त्याच्या. अजून तू OTT कडे गेलेली नाहीयेस ना? नाही, मी गेलीये, म्हणजे इंटरनली गेलीये, पण अजून माझ्याकडे आलं नाहीये चांगलं. आलं नाहीये. तसे तुझे प्रयत्न सुरू आहेत. येस, तुझं तर झालंच आहे OTTचं, म्हणजे तू केलंच आहेस. अरे असं एवढं सोपं नसतं ते. झालंच आहे म्हणजे काय, आता एक केलं म्हणजे ते झालं. आणि आता ते काय म्हणजे असं म्हणू नये खरं तर, पण ते लोकांना जसं सोपं वाटतं की सरकारी नोकरी एकदा लागली की लागली, मग काय तुम्ही रिटायर होईपर्यंत बाहेर पडत नाही. तसं नाही आहे आपलं क्षेत्र, म्हणजे स्पेशली अभिनय क्षेत्र तसं नाहीच आहे. कारण असं नाही की आज मी OTT मध्ये किंवा हिंदीत गेले आणि मी एका प्रकारचं एक काम केलं याचा अर्थ पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला माझ्याकडे कामच असेल. ती जसं म्हणते तसं सातत्याने तुम्हाला तिथे ते करत राहावं लागतं, ऑडिशन्स देत राहाव्या लागतात, लोकांना भेटावं लागतं, मीटिंग्स कराव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारचं काम करत राहावं लागतं, पिच करत राहावं लागतं, असं खूप काय काय असतं. आणि ऑपॉर्च्युनिटीज जरी जास्त असल्या तरी हे तुम्ही डावलून चालणारच नाही की खूप चांगले कलाकार आहेत. तुम्ही कसं नाही म्हणणार, सगळे खूप चांगले कलाकार आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं झालंय की मी एखाद्या शोची ऑडिशन दिली आहे आणि तो शो मला नाही मिळालाय आणि तो करण्याची माझी खूप इच्छा होती, पण मला तो नाही मिळाला. पण जेव्हा मी तो रिलीज झालेला पाहिलाय स्क्रीनवरती, त्यावेळेला मला असं वाटलं की हो बरोबर आहे, ठीकच आहे, म्हणजे मला नाही घेतलं तर. म्हणजे जर मला समोरनं ऑडियन्स म्हणून बघताना त्या शोमध्ये ही व्यक्ती ते पात्र जास्त वाटतेय तर कदाचित त्यांचंच कास्टिंग जास्त बरोबर आहे. सो असंही होतं, थांबावं लागतं, विचार करावा लागतो, स्वतःला धीर द्यावा लागतो, कॉन्फिडन्स न गमावता स्वतःला सांगत राहावं लागतं. सो हे ना मराठीत कधी थांबलं ना हिंदीत थांबेल, म्हणजे ह्याला अंत नाही आहे. म्हणजे तो स्ट्रगलची परिभाषा बदलत जाते तुम्ही जसं काम करता आणि जितकं काम करता आणि अनुभव गाठीशी येतो तसा. पण प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे तो स्ट्रगल करावाच लागतो. पण प्रिया, आता तू हिंदीतही काम करतेस, मराठीतही तुझं उत्तम काम चाललेलं आहे. एखादी लक्षात राहिलेली ऑडिशन, लोक कळतात आपल्याला, लोक समजतात, हिंदीत फार काही वेगळं असतं का? म्हणजे हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे, माझ्या मनातला प्रश्न आहे. ऑडिशन, लक्षात राहिलेली ऑडिशन तुझ्या? तो शोच झाला नाही ऍक्च्युली. मी खूप मेहनत करून 2 आहेत ऍक्च्युली त्यातल्या. एक पण मी आता सांगितलं तर कसं सांगू, बरं ठीक आहे सर सांगते, नाव घ्यायला लागेल मला प्रोजेक्टचं. मी एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, टायगर बेबी फिल्म्ससाठी. टायगर बेबी. आणि फारच इंटरेस्टिंग पात्र होतं ते. फिल्मचं नाव आहे मालेगावचं सुपरमॅन ऑफ मालेगाव. सुपरमॅन ऑफ मालेगाव. सुपरमॅन नाही, सुपरमॅन ऑफ मालेगाव. ती डॉक्युमेंटरी होती ओरिजिनल आणि त्याच्यावरती त्यांनी तो चित्रपट बनवला. बरोबर. झोया अख्तर आणि रीमा गागतेनी. आणि त्याची ऑडिशन मला आली होती. त्यातलं एकमेव स्त्री पात्र आहे त्याच्यात. आणि ती त्यांची तृप्ती नावाचं कॅरेक्टर आहे, तिला बोलवतात, ती ऍक्ट्रेस असते आणि ती ऍक्टर म्हणून येते तिथे. आणि त्यावेळेला जे मला ऑडिशन म्हणून पात्र आलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की ती श्रीदेवीची प्रचंड मोठी फॅन असते
आणि जेव्हा तिला काहीतरी मोठं सांगायचं असतं, थॉट द्यायचा असतो किंवा काहीतरी डायलॉग मारायचा असतो किंवा काहीतरी खूप फॅन्सी बोलायचं असतं, तेव्हा ती डायरेक्ट श्रीदेवीच्या स्टाईलमध्ये बोलते. बरं. सो 2 वाक्य मी नॉर्मल असं म्हणेन, पण मला काहीतरी जर जोक करायचा आहे तर मी तो श्रीदेवी स्टाईलनी करणार. बरोबर. असा माझा एक मोठा ऑडिशन सीन होता जो खूप कॉम्प्लिकेटेड होता, पण मला प्रचंड तो करण्याची इच्छा होती, कारण मला स्वतःला ट्राय करून बघायचं होतं की मी काय करते. मग मी त्याचा खूप अभ्यास केला, मी श्रीदेवीचे खूप व्हिडिओज बघितले, तिची लकअप, तिची बोलण्याची पद्धत ही कॅच केलं. मग त्यानुसार स्क्रिप्टमध्ये मला कुठे ते करता येईल हे सगळं केलं, अभ्यास केला, ऑडिशन दिली आणि ते म्हणजे इट वॉज वन ऑफ द बेस्ट ऑडिशन्स. कारण मी खूप मेहनत करूनही गेले होते आणि तिथे लोक पडली अशी गडाबड लोळत होती आणि ते मला असं म्हणाले की तू अशी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून वगैरे काम करू शकते, ते किती कमाल पिकअप केलंयस तू. असं सगळं झालं. आय वॉज वन ऑफ द शॉर्टलिस्टेड. म्हणजे मला खूप आनंद झाला की रीमा काकतीने माझी ऑडिशन पाहिली, तिला ती आवडली, बट माझं कास्टिंग नाही झालं, विच इज ओके. मंजिरी पोपालानी तो रोल केला आणि मी फिल्म पाहिली नाही आहे, बट मला त्याचं वाईट नाही वाटत. आय एम व्हेरी हॅपी फॉर मंजिरी की तिला इतक्या छान प्रोजेक्टचा भाग होता आलं आणि इतका सुंदर अनुभव तिला घेता आला. सो ते नाही झालं वर्कआउट, विच इज ओके. पण जसं मी म्हटलं, असं काही वेगळं काही नसतं, पण आता असं चॅलेंज मला आजपर्यंत मराठीत कोणी दिलं नाहीये. हे चॅलेंज मला तिथे मिळालं, मग मी माझं सर्वस्व पणाला लावून ती ऑडिशन देते. तसं सिटी ऑफ ड्रीम्सची ऑडिशन पण माझ्या कायम लक्षात राहील. जी पहिली ऑडिशन नाही जी कास्टिंग डिरेक्टरनी घेतली, दुसरी ऑडिशन जी मी नागेश सरांबरोबर दिली, म्हणजे सेकंड राऊंड ऑफ ऑडिशन माझी त्यांनी स्वतः घेतली होती, ज्याच्यात ते स्वतः कॅमेरा ऑपरेट करत होते आणि ते मला म्हणजे सीन माझा आधीचा सीन होता जो मी म्हणत होते. म्हणता म्हणता त्यांनी मला सांगितलं की आता पुढच्या वाक्याला राग, आता पुढच्या वाक्याला हे. त्यांनी असं म्हणजे ऑन टेक चालू असताना त्यांनी फटाफट इमोशन्स चेंज केली आणि ते हे बघायचा प्रयत्न करत होते की त्यांनी लाईव्ह दिलेल्या डिरेक्शन्स मी घेऊन इन्कॉर्पोरेट करून पुढच्या वाक्याला ते इमिजिएट चेंज करून डिलिव्हर करू शकते का. बापरे. आणि फारच मजा आली. म्हणजे ती ऑडिशन देऊन मी बाहेर पडले आणि मी उमेशला फोन केला, मला शो नाही मिळाला तरी चालेल, पण मला आज ऑडिशन देऊन खूप छान वाटलं. क्या बात. हे देखील एक समाधान असतं. हा, म्हणजे आपल्याला काहीतरी करता येतंय, आपल्याला समजतंय, आपण करू शकतोय किंवा आपण निदान स्वतःला पुश करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय, हे सुद्धा खूप समाधानकारक असतं. पण अर्थात मिळाली नाही असं नाही झालं, ते मिळालं आणि त्याने एक मला वेगळं पोझिशन मिळवून दिली, वेगळं स्थान दिलं वगैरे, सगळं ठीक आहे. म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू नागेश सर. पण ह्या 2 ऑडिशन माझ्या कायम लक्षात राहतात. वा, अनुभवाचा खजिना आहे सगळं. पण मुक्ता म्हणून आत्तापर्यंत भरपूर वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण असं कधी झालंय की आपण ऑडिशन द्यायला गेलो पण समोरच्याला सांगायला लागतं की बाबा मी मुक्ता बर्वे, मी केलंय काम, माझ्याही गाठीशी अनुभव आहे, असे काय ऑडिशन मधले प्रसंग? असं नाही होत. इनफॅक्ट मला ते बरं वाटतं की मला अनोळखी माणसं जेवढी डिरेक्ट करतील तेवढं माझ्यातलं काहीतरी वेगळं बरं बाहेर पडेल. बरं. युजली काय होतं की तुम्ही खूप वर्ष काम केल्यानंतर आणि तुम्हाला माणसं एकदा ओळखायला लागली की बरेचदा प्रोजेक्टमध्ये असं म्हणतात की हा रोल तुम्हाला बघून लिहिलाय, म्हणजे तुम्हाला जे येतं तेच तुम्ही करणं अपेक्षित आहे, तुला मी काय सांगणार. असं जेव्हा दिग्दर्शक म्हणतात तेव्हा मला वाटतं की नाही, मला तू सांग, मला जे येतंय ते मी करणारच आहे, पण मला बाहेरनं कोणीतरी असं काहीतरी सांगा जे मला येत नाहीये किंवा जे मला मदत होईल ज्याने. त्यामुळे नेहमी आता हिंदीत तर हा चांगला अनुभव येतो मला की अत्यंत नवीन मुलं कास्टिंग डिरेक्टर्सकडची ऑडिशन्स घेतात, त्यांना काही माहीत नसतं. डिरेक्टर्सना माझं नाव माहिती असतं, मुक्ता बर्वे, कारण त्यांना थिएटर माहिती आहे मी केलेलं, माझी कामं माहिती आहेत. पण ही जी नवीन ऑडिशन घेणारी पहिली जी साखळी आहे त्यांना माहीत नसतं की हिने काही थिएटर केलंय, सिनेमे केलेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर अत्यंत उत्तम ऑडिशन्स दिले जातात, कारण ते मागत राहतात, त्यांना जे वाटतं त्या रोलमधनं काय. आणि बरेचदा असं असतं ना की तुम्ही चांगलं काम करताय का नाही ही पहिली पातळी पार करायलाच लागते. बरोबर. पण त्या रोलमध्ये तुम्ही चांगले वाटतंय की नाही ही दुसरी पातळी आहे, जे आपल्या हातात काही नसतं. म्हणजे तो फिल्टर तुम्ही नाही लावू शकत की हा रोल लिहिताना किंवा दिग्दर्शकांनी विचार करताना कशी व्यक्ती समोर आणली आहे. त्यात खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, गाल गोबरे आहेत का नाही, केस कुरळे आहेत का नाही, बारीक आहे का जाड आहे, काळी आहे का गोरी आहे, काही डोळे मोठे आहेत का, घारे आहेत का गोरे, काय जे जे असेल ते. त्यामुळे दरवेळेस तुमच्या अभिनयाचा कस लागूनच तुम्हाला काम मिळतं असं ते बरेचदा नसतं. लक्षात राहिलेली ऑडिशन
नाही, असं काही मला नाही सांगता येणार. सगळ्याच लक्षातच राहिल्यात अजून, कारण अजून त्याचं फलद्रूप झालेलं नाहीये. त्यामुळे चांगल्या ऑडिशन्सचा अनुभव चांगला आहे माझा. जे युजली मराठीमध्ये खूप काम केल्यावर लोकांना वाटतं अरे माझी काय ऑडिशन मागतो, असं नसतं ते. म्हणजे पूर्वी जाहिरातींचं कास्टिंग असं व्हायचं फक्त, की टॅलेंट तो चाहिए, मतलब ते तर आलंच पाहिजे काम, पण तिथे तुम्ही फिट होताय की नाही. त्यामुळे आता व्हरायटी ऑफ रोल्स इतके आहेत, माध्यमं इतकी आहेत, आणि ही म्हणाली तसं उत्तम काम करणारीही खूप जास्त ऑप्शन्स तुझ्याकडे आहेत. असं नाही की 5च लोक फिरून फिरून तो रोल करतात, असं नाही आहेत. तुला 5 रोल आहेत आणि 100 उत्तम ऍक्टर्स तिकडे उभे आहेत. तर मग तुम्ही त्यातला मला जो मी तुझा मेकअप करून तुला 4 विग लावायचे, तुला मिशा द्यायच्या, याच्यापेक्षा एक तसे केस असलेला मिशीवाला माणूस मला मिळाला तर मी त्यालाच घेईन ना. मी कशाला तुला बदलू त्याच्यासाठी, कारण तुम्ही सगळेच चांगले काम करणार आहात. त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज आहे की तुझ्या मनात जे आहे तेच मी असेन, आणि त्या क्षणी जर मी चांगलं काम करू शकले त्या ऑडिशनमध्ये, तर ती पायरी तुम्हाला चढता येते. त्यामुळे ते चॅलेंजिंग वाटतं मला आणि इंटरेस्टिंग पण वाटतं. तुमच्या दोघींच्या बोलण्यातनं लक्षात आलं की आपल्याला रोज स्वतःला सिद्ध करायला लागतं. प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन असतो. पण मला नवल एका गोष्टीचं वाटतं, ही आपल्या व्यवसायाची गरज आहे. तुम्ही जशा पहिले दिसायच्या तशाच आजही दिसतात. याचे ना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काय करतेस प्रिया, म्हणजे काय अशा 5 गोष्टी, म्हणजे डाएट असेल, फिटनेस करता काय करतेस तू? व्यायाम करते रेग्युलरली, पाणी भरपूर पिते, क्लीन इटिंग, म्हणजे त्याला काही पर्याय नाही. त्या मुळात मी फूडी नाही आहे. मला गोड खूप आवडतं, पण मी फूडी नाही आहे. मला असं वडापावच खाल्ला, फ्रँकीच खाल्ली, बर्गरच खाल्ला, पिझ्झा खाल्ला, मला तर आवडतही नाही. त्यामुळे मला वरण भात, उसळ, कोशिंबीर, भाकरी हे असेल तर मी सगळ्यात सुखी असते जेवणात. म्हणजे ह्याच्या पलीकडचं काही असलं म्हणजे ओकेजनली ठीक आहे, पण असं सारखं मला बाहेरचं खाऊन नाही जगता येत. किंवा मी सॅलड, सूप्स, अंडी ह्याच्यावरच दिवस काढू शकते. मला त्याच्यात काही वाटत नाही. सो क्लीन इटिंग, पाणी भरपूर पिणं, व्यायाम करणं, आणि काय असतं, फळं भरपूर खाते, तीही मला आवडतात. मला ह्या कुठल्याही गोष्टीसाठी माझ्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही, आणि काहीतरी एक लाईफस्टाईल फॉलो करायची म्हणून मी हे नाही करत. गेल्या अनेक वर्षात हे सगळं माझ्या लाईफस्टाईलचा भाग झालाय, आणि ते मी करते. आणि फक्त रात्री वेळेत जेवते, म्हणजे 7:30 पर्यंत जेवते, त्यानंतर काहीच नाही. मुक्ता? एक तर मला नाही वाटत की मी जशी होते तशीच दिसते. बदल इनएव्हिटेबल असतात आणि ते होतात. ह्या सगळ्या चांगलं जगण्याचा प्रयत्न मी करतेच, पण मला असं वाटतं की माझ्या खूप आवडत्या क्षेत्रात पूर्ण वेळ असते ना, त्यामुळे मी फ्रेश राहते. म्हणजे ते एक महत्त्वाचं कारण असतं की तुम्हाला हवं तसं जगणं जर तुम्ही चूज करू शकलात, ती संधी मी स्वतःला देऊ शकले, किंवा मला कळलं की मला काय आवडतंय. मन मारून जगायला लागलं तर तुम्ही थकत जाता. तो थकवा माझ्या आयुष्यात नशिबाने नाहीये, कारण मी माझ्या अत्यंत आवडत्या ठिकाणी असते पूर्ण वेळ, आणि कम्फर्ट झोनमध्ये असते मी माझ्या. मला हवं ते आयुष्य निवडण्याची संधी मी स्वतःला दिली आहे, आणि ती कमवली आहे कष्टाने. त्यामुळे मला असं वाटतं की मी फ्रेश आहे. मी जशी होते तशी दिसत नाही. वय वाढतं, तुम्ही वेगळे दिसता तुम्ही. डेफिनेटली तुम्ही चांगलं अत्यंत हेवायर शेड्यूलमधनं तुम्ही जात असता. तिने आत्ताच विचारलं की तू आत्ता जिममध्ये येत नाहीस का, तर सध्या मी नाही जाते, कारण मी सकाळपासून प्रमोशन करत फिरते आहे, रात्री उशिरा झोपते आहे, खाण्यापिण्याच्या वेळा त्यातनं एखादा डबा घरनं घेऊन निघू शकतो, बाहेर खायला लागतं, कॉफी पिणं होतं. ते अशक्य आहे की तुम्ही ते टाळू शकाल. अशा प्रकारे मेंटेन करणं, उमेश आणि प्रियाचं मला खरंच कौतुक वाटतं, कारण ते अत्यंत लाईफस्टाईल त्यांनी जी ती म्हणाली ती खूप छान ते पाळतात. पण तितक्या शिस्तीची सगळी माणसं, मी तितकी नाही आहे, पण मी प्रयत्न करते चांगला राहण्याचं. माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हेच वाटतं की मी माझ्या आवडत्या क्षेत्रात माझं आयुष्य जगू शकते, आणि मला एनर्जी मिळते त्यातनं. शेवटचा प्रश्न, पहिल्यांदा तुम्ही स्क्रीन शेअर केलेला आहे असंभवच्या निमित्ताने. जर तुला मुक्ताला काही सल्ला द्यायचा असेल तर तो काय असू शकतो? या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही एकमेकांबरोबर होतात, एकमेकाला जाणून घेतलं, ठीक आहे, रादर तुम्ही मैत्रिणी पण आहात, उत्तम, चांगलं आहे, एकमेकांचं काम पण तुम्ही बघितलेलं, पण एक सल्ला द्यायचा असेल प्रियाला, मुक्ताला, तर तो काय असू शकतो? आम्ही एकतर आधी काम केलंय, आमची 3री फिल्म आहे, आणि आम्ही एक
5-6 वर्षाच्या टप्प्याने एकमेकांना भेटतो आणि हा, काम मोठ्या करतो. कालावधीने मोठ्या हां. कालावधीने. त्यामुळे तसं काम आम्ही केलंय एकमेकांबरोबर, पण सल्ला आय डोंट नो. असं काय सल्ला देणार आणि का द्यायचाय मुळात? ती तिचं आयुष्य छान काय जगते. आवडलं मुक्ताचं? सगळं आवडतं मला तिचं. हा. मला तिचं वागणं आवडतं, तिचं बोलणं आवडतं, तिचा ह्युमर आवडतो, तिचं टायमिंग आवडतं, तिचा अभिनय आवडतो, तिचा मोकळेपणा आवडतो, तिचा समोरच्याला काय म्हणतात म्हणजे ती जितका विश्वास देते समोरच्याला की माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता, असं ती स्वतः मुळात वागते. त्याच्यामुळे पटकन आपला तिच्यावरती विश्वास असतो बसतो. सो तेही आवडतं, अभिनयही आवडतो मला. नाही, आम्ही एकमेकांना खूप आवडतो. हो म्हणजे खरं सांगायचं तर मी आता नाही, प्रिया जे अजून म्हणते तरी ते मला असं काही सगळं झालं नाहीये आवडतं. की मला हे काही आवडत नाही. आणि तसं काही झालं तर आम्ही एकमेकांना लगेच सांगू शकतो की की आत्ता नाही मी बोलू शकणार, की आत्ता काय नाही हे करूया ते, असं काही नाहीये. अत्यंत लवेबल पर्सनॅलिटी असलेली अत्यंत टॅलेंटेड मुलगी आहे आणि आवडतेच मला ती. आम्ही मज्जा करतो एकमेकींबरोबर असताना आणि मला मजा वाटतं की that is- करतो. मजे पलीकडे जाऊनही एक चांगलं सिरियस डिस्कशन होऊ शकतं. वय आणि अनुभव वाढतो तशा माणूस म्हणून कक्षा रुंदावतात. एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो बदलतो. तुमचा. त्याचा ऍक्सेप्टन्स आहे, ती एक रिस्पेक्ट देण्याची पद्धत आहे. स्पेस ठेवून एकमेकींवर एकमेकींच्या आयुष्यात डोकावू शकतो. असं नाही होत की पुसलं जातं मधलं की प्रिय 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 ह्याच्या पुढे येऊ नको, असं होत नाही. तिला ते कळतं, मला ते कळतं. मजा छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. कुठे गळ्यात गळे घालायचे ते कळतं, कुठे थांबायचं हे कळतं. त्याच्यामुळे नाही, पण तुम्ही जशा आहात तशा व्यक्त होता म्हणून तुम्ही खास आहात. तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. असंभव करता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि शिवाय आत्ता क्षणाला पत्रकार म्हणून नाही, पण मी तुम्हा सगळ्यांचा मित्र म्हणून, कारण मंडळी मी नशीबवान आहे. मी या दोघींना वर्षानुवर्ष माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून बघतो आणि वारंवार तुमच्याशी बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. त्यामुळे ही कलाकृती ही तयार होत असताना या दोघींची प्रचंड मेहनत आहे, सगळ्यांची मेहनत आहे, हे टीमवर्क आहे. त्यामुळे प्रेक्षक म्हणून थिएटरमध्ये आपण जा, हा सिनेमा बघा आणि भरभरून त्यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. सगळ्यांची मेहनत आहे आणि त्याला आपण तिथे जाऊन यशस्वी करू शकतो यात शंका नाही. तुमच्या दोघींचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.